जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये अवयव दानाबाबत जनजागृती करण्यासाठी विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयव दानासाठी नोंदणी करून समाजासमोर एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। अवयवदान ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून ती एखाद्या व्यक्तीला नवजीवन देण्याची संधी असते। अवयवदानामुळे अनेक रुग्णांचे प्राण वाचू शकतात। तरीही समाजामध्ये अवयवदानाबाबत अनेक गैरसमज, भीती आणि अपुरी माहिती असल्याचं आढळून येतंय। या पार्श्वभूमीवर लोकांमध्ये योग्य माहिती पोहोचावी, अवयवदानाबद्दल सकारात्मक दृष्टिकोन निर्माण व्हावा आणि अधिकाधिक लोकांनी या चळवळीत सहभागी व्हावं या उद्देशानं अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक आरोग्य दिनानिमित्त कोल्हापुरातील एस्टर आधार हॉस्पिटलमध्ये विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमात हॉस्पिटलमधील 100 पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांनी अवयवदानासाठी नोंदणी करून समाजासमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला। यावेळी बोलताना एस्टर आधार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉक्टर उल्हास दामले यांनी अवयवदानाचे सामाजिक आणि मानवी मूल्य अधोरेखित करत लोकांमध्ये अवयवदानाबाबत जनजागृती करण्यासाठी आपण पहिलं पाऊल उचलल्याचं सांगितलं। हॉस्पिटलचे क्लिनिकल डायरेक्टर डॉक्टर अजय केणी यांनी अवयवदानासारख्या उपक्रमामुळे समाजात संवेदनशीलता वाढते आणि लोकांमध्ये परस्पर सहकार्याची भावना दृढ होत असल्याचं सांगितलं। या कार्यक्रमात कन्सल्टंट भूलतज्ञ डॉक्टर अमोल कोडोलीकर यांनी अवयवदानाची संपूर्ण प्रक्रिया, त्यामागील वैद्यकीय पैलू तसंच समाजासाठी असलेलं महत्त्व याविषयी सविस्तर मार्गदर्शन केलं। यावेळी आपण अवयवदान का करावे या विषयावर आधारित एक लघुपट देखील दाखवण्यात आला। अवयवदानासारख्या सामाजिक दृष्ट्या महत्त्वाच्या चळवळीत सर्वांनी सहभागी होण्याचं आवाहन यावेळी करण्यात आलं। आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांनीच अवयवदानासारख्या महत्त्वाच्या सामाजिक उपक्रमात पुढाकार घेतल्यामुळे या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झालंय। कार्यक्रमादरम्यान अवयवदाता म्हणून नोंदणी केलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचा विशेष सत्कार करून त्यांच्या सामाजिक बांधिलकीचा गौरव करण्यात आला। या प्रसंगी कन्सल्टंट यूरोलॉजिस्ट डॉक्टर युवराज सावंत, डॉक्टर अजित कुलकर्णी यांच्यासह हॉस्पिटलमधील डॉक्टर आणि कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।